नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कमीत कमी मसाले वापरून जास्तीत जास्त अस्सल मसाले पुलावाची चव देणारा असा मसाले भात. तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी सगळ्यात मी ब्राऊन राईस घेतला आहे. तुम्ही पांढरा तांदूळही घेऊ शकतात. या ठिकाणी मी वाटाणे, फरसबी, शिमला मिरची, कोबी, टमाटे आणि बटाटे घेतलेत. कांदे चिरून घेतलेत. कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे. लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. आता मी त्याला छान कुटून घेणार आहे. त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. मसाल्यांमध्ये हळद, तिखट, मीठ, घरचा गरम मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता. तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि कांदा घालून घेणार आहे. आणि आता आपण याला जरा फ्राय करून घेऊया. यात आता मी अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे आणि पुन्हा आपण याला परतून घेणार आहोत. छान कांदा गोल्डन होतोवर मस्त आपण याला परतून घेऊया. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व मसाले एकत्र त्यात घालून घेणार आहोत आणि त्याला परतून घेणार आहोत. यात आता मी धुतलेला ब्राऊन राईस घालत आहे. तुम्ही व्हाईट राईसही घेऊ शकतात पुलावाचा. त्यानंतर या मसाल्याला परत आपण एकत्र स्टर करून घेणार आहोत. छान तो मसाला संपूर्ण भातात तांदळात मिक्स झाला पाहिजे असं आपण त्याला परतून घेऊया. त्यात मी आता वाटाणे घालत आहे, फरसबी घालत आहे आणि बटाटे घालून घेत आहे. पुन्हा आपण याला स्टर करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकत आहात. आता यात मी शिमला मिरची घालून घेतली आहे. त्यासोबत मी आता टमाटेही घालून घेत आहे आणि आता आपण त्यात कोबी घालून घेऊयात. छान आता आपण याला एकजीव करून घेणार आहोत. छान स्टर करून घ्यायचा आहे. मसाला संपूर्ण आपल्या तांदळात मिक्स झाला पाहिजे. आता यात मी गरम पाणी घालत आहे. तुम्ही बघू शकत आहात. यात आपण गरम पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आपण याला एकत्र करून घेणार आहोत. हलवून घेऊयात. आता पाणी थोडं उकळायला लागलं की आपण कुकरला झाकण लावून घेऊया. आणि शिट्टी होऊ देऊयात. या प्रकारे एक शिट्टी झालेली आहे. आता आपण एका वाटीत मी आता दही घेतलेली आहे. त्यात मी चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडं काळं मीठ, थोडा चाट मसाला आणि थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याला आपण आता मिक्स करून घेऊयात. काळं मीठ आणि चाट मसाला पूर्ण दह्यात आणि आपल्याला आपण टाकलेल्या भाज्यांमध्ये छान मिक्स झालेला पाहिजे. आणि आता अशी आपण ही कोशिंबीर बनवून घेतलेली आहे.
आपला आता मसाला पुलावही बनलेला आहे. आता आपण कुकर उघडून झाकण काढून बघूया कसा बनला आहे. वा, छान. तुम्ही बघू शकाल छान असा आपला मसाला पुलाव बनलेला आहे. त्याचा अगदी छान असा सुगंध पसरलेला आहे, छान वास येत आहे आणि तोंडालाही पाणी सुटत आहे. तर आपण वेळ न वाया घालवता लगेच आपण आपला मसाला पुलाव सर्व करून घेऊयात. या प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की असा मसाला पुलाव नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. आणि जर तुम्हाला आवडला, तुम्ही टेस्ट केला आहे, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका. आता आपण कोशिंबीर सोबत, लोणचं, मुरांबासोबत आपला मसाला पुलाव सर्व केलेला आहे. टेस्ट करून बघा, तुम्हालाही जरूर आवडेल. आता माझ्याकडून राहवलं जात नाही आहे, मी टेस्ट करून बघते कसा झाला आहे तो. तुम्ही बघू शकता, खूप खूप छान चवीला झाला आहे. धन्यवाद.